ब. उत्पादन घटकाचा किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. बघा इथे आहे आपण ब आपण वाचत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा मोबदल्याची निश्चिती करण्यात मदत करते. म्हणजे बघा, आता आपण एखाद्या वस्तूचं जर उत्पादन करायचं असेल तर त्या ठिकाणी वस्तूच्या उत्पादनासाठी आपण एखादी जागा बघतो पहिल्यांदा. नंतर जागा घेतल्यानंतर तिथं आपण आपलं काम चालू करतो किंवा एखादा उद्योग चालू करतो. उद्योग चालू करत असताना भांडवल हे लागतंच. उद्योग चालू करताना भांडवल लागतं. नंतर उद्योग करण्यासाठी संयोजक तर हवाच असतो. म्हणजे कोण कोण आलं बघा, आपण जागा बघावी लागते. ज्या जागेवर काम करणार असतो तो संयोजक असतो. संयोजक आपलं भांडवल त्या जागेमध्ये गुंतवतो किंवा त्या उद्योगामध्ये गुंतवतो आणि श्रम म्हणजे आपली मेहनत तिथे घालतो किंवा श्रमिक कामावर ठेवतो. म्हणजे हे 4 घटक एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी हे 4 घटक आपल्याला वापरावे लागतात. एक आहे भूमी, दुसरा श्रम, भांडवल, संयोजक. म्हणजे एखादा उद्योग चालू करायचा असेल तर हे 4 घटक आपल्याला लागतातच. मग हे 4 घटक कोणत्या पद्धतीने काम करत असतात, या 4 घटकांचा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. भूमीला काय मिळतो तर खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळते, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. आपण एखादा उद्योगधंदा करत असतो तेव्हा तो कोणत्या दृष्टीने करत असतो की आपल्याला त्या उद्योगामध्ये काहीतरी नफा होणार आहे. नफ्याच्या उद्देशाने कोणताही संयोजक भांडवलाला गुंतवत असतो आणि त्या भांडवलाला व्याजही मिळत असते. श्रमाला वेतन म्हणजे एखादे कामगार कामावर ठेवले तर त्यांना आपण वेतन देतो, म्हणजे काय आहे, श्रमाला वेतन हे मिळतंच. तसंच भूमीला खंडही मिळतो, कारण कुठलीही जागा आपण घेतली तर ती काय आपण फुकट नसतो, त्याचं आपण भाडं देत असतो, म्हणजे त्या भूमीला खंड हे द्यावा लागतो. म्हणजे अशा 4 गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वस्तूचे उत्पादन आपण करू शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्र करते. पुढे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या बघा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनाच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे होतो: उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याण म्हणजे काय, जे आपण उत्पादन करत असतो, जे गोष्टी आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मांडत असतो, ज्या गोष्टी आपल्या देशाला मिळत असतात, त्या सर्व गोष्टीमधून जर आपल्या देशाचे कल्याण साधत आहे का किंवा एखादा फायदा होत आहे का किंवा सामाजिकदृष्ट्या त्याचा काय उपयोग होतोय का, या सर्व घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे लोकांचे आर्थिक कल्याण साध्य होते आहे की नाही ह्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असतो. आता साधन सामग्री म्हणजे काय तर नैसर्गिक साधन सामग्री तर तुम्हाला माहिती आहे. नैसर्गिक साधन सामग्री
आणि आपली मनुष्य निर्मित पण आहेच. तर जर साधन सामुग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर साधन सामुग्रीच्या वाटपामुळे समाजाला जर चांगली म्हणजे नफा मिळत असेल किंवा महत्तम समाधान त्यांना प्राप्त होत असेल, जास्तीत जास्त समाधान त्यांना मिळत असेल, ती सुखी होत असतील, तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमताचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे केला जातो. म्हणजे आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास हा याच्यामध्ये होत असतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे केला जातो. 1. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, 2. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि 3. एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये जर कोणते निकष वापरले असतील, कोणता अभ्यास केला असेल, तर ह्या 3 प्रकारे त्याचा कार्यक्षमतेचा अभ्यास केला जातो. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. पुढे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. दुसरा, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता काय? संपूर्ण समाजातील जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण करणे. बघा, एक काय आहे तर जास्तीत जास्त उत्पादन घेणे. दुसरं काय आहे तर संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व लोकांचे सेवांचे लोकांमध्ये वितरण करणे. म्हणजे बघा, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने वस्तूंचे वितरण करणे. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त समाधान मिळेल त्या वस्तूच्या सेवनाने किंवा घेण्यामुळे, तर अशा वस्तूंचे जास्तीत जास्त वितरण करता येईल. म्हणजे लोकांना त्या वस्तूंचा उपभोग जास्तीत जास्त घेता यावा याची व्यवस्था करणे. पुढे एकूण आर्थिक कार्यक्षमता. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. तर एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. म्हणजे लोकांना जे ज्या गोष्टी जास्त हव्या आहेत त्या गोष्टींचे उत्पादन जास्त करणे. पुढे सूक्ष्म लक्ष्मी या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटीचे विवेचन सूक्ष्म लक्ष्मी अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्म लक्ष्मी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामुग्रीचे वाटन यांच्याशी संबंधित आहे. बघा, सूक्ष्म लक्ष्मी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप याच्याशी संबंधित आहे. पुढे याचे संबंध. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणाचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक राज्य वित्तीय धोरणे इत्यादीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. म्हणजे कोणता अभ्यास केला जात नाही त्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थे संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. समग्र म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्र. आता बघा, इथे तुम्हाला कन्फ्युजन होत असतं सारखं. एकदा सूक्ष्म म्हणतात, एकदा समग्र म्हणतात, एकदा स्थूल म्हणतात. त्यामुळं व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, सूक्ष्म आणि स्थूल ह्या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. सूक्ष्म म्हणजे मायक्रो, स्थूल म्हणजे मॅक्रो.
इंग्लिशमध्ये एक लक्षात आलं येते बघा. आणि समग्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्रालाच समग्र पण म्हणतात. मग समग्र परिमाणाचा अभ्यास केला जात नाही. समग्र परिमाण म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास इथं केला जात नाही. आता ते कशामध्ये? या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्याचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे हे घटक सगळे कशात येतात? तर स्थूल अर्थशास्त्रात. समग्र, स्थूल म्हणजे समग्र अर्थशास्त्रात येतात, सूक्ष्म अर्थशास्त्रात नाही. त्यामुळे इथे वाचताना किंवा समजून घेताना कन्फ्युजन करायचं नाही आहे. कारण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास कशामध्ये होतो ते सगळं इथून वर दिलेले आहे बघा. हे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास कशामध्ये केला जातो ते सर्व कसं आहे बघा, इथेपर्यंत दिलेलं आहे. इथेपर्यंत. ह्याच्यानंतर जे दिलेलं आहे हा सगळा अभ्यास कोणता आहे? समग्र परिमाणाचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे समग्र परिमाणाचा अभ्यास केला जातो म्हणजे ह्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समग्रमध्ये अभ्यास केला जातो. ह्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात नाही. बघा, बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता, राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्याचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे ह्या गोष्टींचा अभ्यास सूक्ष्म मध्ये केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्यवित्तीय धोरणे इत्यादीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र कक्षेबाहेर आहे. म्हणजे हे अभ्यास हे सगळे अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जात नाहीत. तर कशामध्ये केले जातात? मग समग्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जातात. लक्षात येते का? बघा पुढे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये बघा. आता वैशिष्ट्ये बघायचे आहेत आपल्याला. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणता अभ्यास केला जातो? आता ते इथे दिलेलं आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक इथे बघायचं आहे. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योग, संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो. बघा, विशिष्ट उद्योग संस्था, या विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. पुढे, किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाचा किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. पुढे, आंशिक समतोल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. समतोल म्हणजे काय? दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकाच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. संतुलन म्हणजे काय? समतोल. संतुलन म्हणजे समतोल. म्हणजे ह्या घटकाच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. विशिष्ट गृहीतकावर आधारित. तर बघा, आता गृहीतक हा शब्द तुम्हाला नवीन आहे, तो आपल्याला पुढे आहे वापरायचाच आहे. तुम्हाला त्याची पुढे माहिती मिळणार आहे. पण आता तुम्हाला इथे थोडंसं बघा, विशिष्ट गृहीतकावर आधारित इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतका आधारित असते. म्हणजे गृहीत म्हणजे काय? इतर परिस्थिती ही कायम आहे, त्याच्यामध्ये काही
चेंज नाही असं गृहीत धरलं जातं सिद्धांत सगळे ठरवताना. या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन पूर्ण रोजगार म्हणजे हे एक अ, म्हणजे एखादा जर सिद्धांत मांडताना हे सगळं त्यांनी गृहीत धरलेलं असतं की पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे, शुद्ध भांडवलशाही आहे किंवा बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे आणि सरकारचे निहस्तक्षेपाचे धोरण आहे, म्हणजे सरकारचे त्याच्यामध्ये काही लुडबुड नाही असं हे गृहीत धरलं जातं. एखादा सिद्धांत मांडताना अशी गृहीत धरलेली परिस्थिती असते असं ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. या गृहीतकामुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. 5वं विभाजन पद्धत. आता विभाजन सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय अभ्यास करत असताना एखाद्या घटकाचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ठरवत असता वैयक्तिक उत्पन्नाचा पण अभ्यास जेव्हा केला जातो ते कसं आहे, सूक्ष्म अभ्यास आहे असं लक्षात येतं. पुढे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. म्हणजे सीमांत ही संकल्पना म्हणजे काय आहे तर एखादा वाढीव नग, एखाद्या जरी उत्पादनामध्ये एखादा वाढीव नग जर दिला तर त्याच्यामध्ये त्याच्या ज्या वजनामध्ये परिमाणामध्ये जो बदल घडतो त्याला काय म्हणतात, सीमांत. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक उपभोक्त्याच्या आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणजे सीमांत या शब्दाचा त्यावेळेलाच काय होतं, उपयोग केला जातो. पुढे 7 बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण मक्तेदारी अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनाचे विश्लेषण करते. आता हे बाजारांचे प्रकार आहेत: पूर्ण स्पर्धा बाजार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी बाजार, अल्पाधिकार बाजार याचे विश्लेषण तुम्हाला पुढे आहेच, एक्सप्लेनेशन त्याचे पुढे तुम्हाला आहे. पण आता फक्त एवढंच आपण लक्षात घ्यायचं आहे की हे अशा प्रकारचे बाजार आहेत आणि या बाजारांचा अभ्यास करत असताना ह्या बाजाराचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. 8 मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. आता बघा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कुठे आहे तर ह्याच्यामध्ये नाही असं आहे. तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नाही. म्हणजे ह्या सगळ्या जे घटना आहेत, घटक आहेत, हे सगळे कसे आहेत म्हणजे सामाजिक अभ्यास आहे त्याचा. म्हणजे वैयक्तिक नाही. वैयक्तिक म्हणजे एखादा छोटा अभ्यास त्याचा नाही आहे, तर तो कसा आहे सामाजिक अभ्यास आहे. म्हणजे मोठा म्हणजे समग्र दृष्टीने अभ्यास केलेला आहे. तर तसा अभ्यास ह्याच्यामध्ये केला जात नाही. म्हणजे व्याप्ती ती मर्यादित व्याप्ती आहे. म्हणजे वैयक्तिक घटकापुरतीच मर्यादित व्याप्ती आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. आता त्याचे महत्त्व काय आहे तर बघा, एक किंमत निर्धारण. विविध वस्तूच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती याचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. आता एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती कशी करायची तर त्या वस्तूचं उत्पादन किती आहे आणि त्याला मागणी किती आहे या दोन्ही गोष्टीचा विचार करून त्या वस्तूची किंमत निश्चिती केली जाते. मग अशा वेळेला सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होते.
दुसरं मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे ह्याचा निर्णय हा कुणी घेतला जातो? मग किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. म्हणजे मुक्त बाजार म्हणजे एखादं आपण जे वस्तू प्रोडक्शन करतो, एखादी वस्तू आपण निर्माण करतो, त्या वस्तूचा म्हणजे वस्तूचं उत्पादन किती करायचे, त्याला कोणत्या भावामध्ये विकायचे आणि ते उत्पादन कसे करायचे, केव्हा करायचे आणि कोणत्या किमतीने ते विकायचे, ही सर्व जिम्मेदारी म्हणजे हे सर्व म्हणजे हक्क हे कुणाकडे असतात, तर जो त्याचे उत्पादन करतो त्याच्याकडे असते. त्यामध्ये शासन किंवा आपलं सरकार हस्तक्षेप करत नाही. विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूचे स्पष्टीकरण, म्हणजे विदेशी व्यापारामध्ये पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पण हे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. आर्थिक प्रारूपाची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषण, विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केल्या जातात. व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करते. बघा, व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादीचा समावेश होतो. म्हणजे व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते? उपयोगी ठरते. पुढे शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणाची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. बघा, शासनास सुद्धा ते उपयुक्त आहे. तर कशासाठी? तर सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनात मदत करतात. म्हणजे सरकारी धोरणामध्ये सुद्धा ह्या अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. कल्याणकारी म्हणजे काय? लोकांचे कल्याण कसेच जास्तीत जास्त साधता येईल ह्याच्यामध्ये सुद्धा हे अर्थशास्त्र उपयोगी ठरते. उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास. महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो यावर अभ्यास करते. म्हणजे जास्तीत जास्त समाजाचे महत्तम कल्याण कसं साधता येईल याचा अभ्यास सुद्धा या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बघा, इथेपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर पुढचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देते. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र तुम्हाला समजलं असेल. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्रच फक्त पाहिलेलं आहे, कारण त्या स्थूल अर्थशास्त्र आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण सूक्ष्म आणि स्थूल ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी मी एका व्हिडिओमध्ये हे सूक्ष्म अर्थशास्त्र
त्याचीच माहिती फक्त तुम्हाला देते. आता स्थूल अर्थशास्त्राची माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देते. याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही हे वाचायचं आहे. अर्थशास्त्रामध्ये कसं होतं, वाचण्यामध्ये जर आपलं जर हे झालं, समजलं नाही आपल्याला, तर तिथं हे होतं जातं, कन्फ्युजन वाढत जातं आणि सूक्ष्म आणि स्थूल याच्यामधलं फरक व्यवस्थित लक्षात येत नाही. त्यामुळे व्यवस्थित वाचन करा, व्यवस्थित लक्ष देऊन सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ह्याचं तुम्हाला वाचन व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद.